तुम्ही जी हे कविता वगैरे सगळे सादर केलेत त्याबद्दल म्हणजे थोडंसं दोघांच्या डोळ्यात दिसू शकतं आपल्याला की त्या कवितांनी किती हृदय स्पर्श केलेला आहे. मी डान्स नाही सेट करू शकलो. दीदीचं असं चालू होतं की डान्स सेट कर, डान्स सेट कर, पण एवढं छोट्या खांद्यांवर एवढी मोठी जबाबदारी आली त्यामुळे थोडंसं कामाच्या गडबडीने मी कधी आत्ता डान्स सेट नाही करू शकलो. पण एक छोटीशी अशी छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक किंवा काही असेल तरी ते मला कधी पण घरापर्यंत येऊ द्यावं लागलं नाही. कारण की दीदी होती, दीदी असायचीच. पण आता असेल का नाही माहित नाही. दीदी आताच रडून घेतोय. हळदीच म्हणजे विदाईच्या वेळेस माहित नाही रडेल का नाही. आणि ताईच्या लग्नात मी खूप छोटा होतो, तेव्हा मला काही दुनियादारी वगैरे काही कळायचं नाही. पण आता कळतंय. त्यामुळं माझं दोन्ही दाजींना एवढंच सांगणं पण आहे की मी माझ्या बहिणींच्या पाठीशी 100% कधी पण उभा राहील. आणि तुमच्या पण. एक किस्सा आठवतो मला. दीदीन मी लपाछुपी खेळत होतो आणि आमचे असे भांडणं व्हायचे की त्याला काही तोडच नसायचं. म्हणजे दीदी माझ्यावर डेन होता, मी डेन घेत होतो, दीदी जाऊन लपली कॉट खाली आणि तो बेड होता एकदम अगदीशी एकदम 3 फूट वगैरे हाईटचा असेल बेड. तर ती त्याच्या खाली तेव्हा पण ती पण थोडीशी लहान होती. ती अशी खाली जाऊन लपली आणि मला बघत होती. पण मी तिला बघितलं आणि माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती देव जाणू. मला तिचा डोळा दिसला. त्या अर्जुनाला तो ह्याचा डोळा दिसायचा ना, पॅरेटचा डोळा दिसायचा ना, तसाच मला तिचा डोळा दिसला. आणि कुठून माझा देव जाणू माझ्या हातात एक सुई लागली. ती सुई मी अशीच आल्हादपणे फेकली. ती तिच्या डोळ्याच्या एकदम मधोमध लागली. म्हणजे असे काही कमी आठवणी दिलेल्या नाही आहेत मी दीदीला. भरपूर आठवणी ज्या तिच्या लाईफ टाईम पर्यंत राहतील. आणि डान्स नाही करू शकलो पण मी तुमच्यासाठी अख्खे आयुष्य नाचेल. थँक्यू.